नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो. मित्रांनो, महाट्रान्सको मार्फत जी काही रिक्रुटमेंट आली होती तर त्याचा निकाल जो आहे तर तो लागलेला आहे. आपण जर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेलो तर आपल्याला विविध निकाल बघायला मिळतात. बघा, पहिला निकाल आहे पोस्ट ऑफ डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल याचा निकाल लागलेला आहे. पुन्हा डेप्युटी मॅनेजर यांचा निकाल लागलेला आहे. अप्पर डिव्हिजनल क्लर्क यांचा निकाल जो आहे तर तो लागलेला आहे. त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू अरेंज करण्यात आलेला आहे ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलचा आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिलचा. त्याच्यानंतर पुन्हा सिनियर मॅनेजर आणि जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर यांना देखील इंटरव्ह्यू साठी बोलवण्यात आलेलं आहे. आता फक्त याच्यात एलडीसीचा जो निकाल आहे लोअर डिव्हिजनल क्लर्क तर त्याचा जो निकाल आहे तर तो बाकी राहिलेला आहे. तर ऍज एक्सपेक्ट केलं होतं आपण की 5 डिसेंबर पर्यंत याची जो निकाल जो आहे तर तो येऊ शकतो. बाकी याच्यात काय काय गोष्टी दिलेल्या आहेत मित्रांनो, कोणत्या पदांसाठी निकाल जाहीर झाला तो पाहिलं, एलडीसीचा निकाल कधी आणि पुढील प्रक्रिया काय असणार आहे या सगळ्या काही गोष्टी आपण जे आहेत तर ते इथं पाहणार आहोत मित्रांनो. बघा, इथं पहिल्या निकालावर आपण जाऊया. डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला बघा इथं निकाल पाहायला मिळतो 23/7/2025 ला झालेला. त्यांनी काय केलंय, सिलेक्शन निवड यादी आणि वेटिंग लिस्ट आधीच देऊन दिलेले. आता याच्यामध्ये जे काही प्रोव्हिजनली आता सिलेक्ट झालेले तर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जायचंय कधी, 15 डिसेंबरला सकाळी 11 वाजता. कुठं जायचंय, लोकेशन त्यांनी जे आहे तर ते इथं दिलेलं आहे. बघा, ॲट अ रिक्रुटमेंट सेक्शन, क्रायटेरिया ॲट अ रिक्रुटमेंट सेक्शन, 7th फ्लोर, प्रकाश गंगा, प्लॉट नंबर C19 ई ब्लॉक, बांद्रा ईस्ट, मुंबई इथं जे आहे तर त्यांना व्हेरिफिकेशन साठी इथं बोलवण्यात आलेलं आहे. कधी, 15 डिसेंबरला. दोघांनी जायचंय, म्हणजे जे सिलेक्ट झाले त्यांनी पण आणि जे वेटिंग मध्ये आहेत या दोघांना इथं जे आहेत तर त्यांनी इथं बोलवलेत. आता कोणत्या व्यक्तींची निवड झालेली बघा, इथं जर तुम्ही क्लिक केलं तर इथं बघा ही सिलेक्शनची यादी आपल्याला इथं पाहायला मिळते. बघा, रिक्रुटमेंट फॉर द डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल साठी मग यांची इथं निवड झालेली आणि इथं कट ऑफ पण पाहायला मिळतो, म्हणजे टोटल ऑफ 150. ओके, तर हा बघा, हा 125 मार्क्सचा टॉपर जो आहे तर तो आलेला आहे आणि जर त्याला 100 मार्क्स मध्ये जर कन्वर्ट केलं तर 83.71चा आपल्याला हा कट ऑफ जो आहे तर तो इथं बघायला मिळतो IBPS चा. पुन्हा आता त्याच्यानंतर पुढचं जे त्यांनी इथं केलेले, लगेच इथूनच बॅक या, पुन्हा लगेच तुम्ही तुमची वेटिंग लिस्ट मधले उमेदवार जे आहेत तर ते चेक करू शकतात. वेटिंग लिस्ट मधले उमेदवार, वेटिंग लिस्ट हे जवळपास बघा 40.17ला म्हणजे 60 मार्कांवर जे आहे तर ते क्लोज झालेले. बाकीच्यांचे गुण जे आहेत तर ते त्यांनी इथे दिलेले आहेत. पुन्हा दुसरं जर तुम्ही इथं पाहिलं पोस्ट ऑफ डेप्युटी मॅनेजर तर याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला बघा यांना 16 डिसेंबरला बोलवलेलं आहे. 16 डिसेंबरला सेम लोकेशनला सकाळी 11 वाजता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी यांना इथं बोलवण्यात आलेले. आणि इथं बघा सिलेक्शन लिस्टवर जर मी इथं क्लिक केलं तर बघा डेप्युटी मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट यांचं आपल्याला पाहायला मिळतं. टॉपर हा 80 मार्काचा आणि आउट ऑफ द 150 पाहायला गेलं तर 121चा टॉपर जो आहे तर तो आपल्याला इथं पाहायला मिळतो. तर हे सगळे उमेदवार जे आहेत तर ते सिलेक्ट झालेले आहेत. बघा, ही कंबाईन सिलेक्शन लिस्ट आपल्याला इथं पाहायला मिळते. ओके, लास्टचा जो उमेदवार असेल तर त्याला फक्त 85.75 एवढंच टोटल 150 आणि 100 ने जर केलं तर 57.15 एवढं मेरिट जे आहे तर ते लागत आहे. अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे जे आहेत तर ते चेक करू शकतात. अप्पर डिव्हिजनल क्लर्कला देखील तुम्ही चेक करू शकतात. आता मेन जी प्रतीक्षा आहे तर ते आपल्याला एलडीसीची, एलडीसीचा पण आज उद्यामध्ये निकाल जो आहे तर तो येण्याची मित्रांनो दाट शक्यता आहे. जर नाही आला तर त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा प्रयत्न जो आहे तर तो करावा लागणार आहे. एलडीसीचा निकाल आपण लवकरात लवकर लावून घेऊ, कारण की तेवढंच उमेदवारांना जे आहेत तर ते भरून जातं, कारण की ते उमेदवार बाकीच्या ठिकाणी जात नाही, बाकीचं कॉम्पिटिशनही वाढत नाही किंवा त्यांना एक जो आहे तो दिलासा इथं मिळून जातो. तर एक महत्वाची अपडेट जी आहे तर ती होती. अशाच महत्वपूर्ण अपडेट मित्रांनो तुम्हाला आपल्या याच चॅनलवर पाहायला मिळणार आहे, म्हणून तुम्ही आपलं हे जे चॅनल आहे तर ते आजच जॉईन करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.